खूप चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे। कारण मी मुळात हे जे संकट येते पर्यावरणाचं आणि ग्लोबल वॉर्मिंगचं आणि माझ्या खास मराठवाड्यामध्ये जे काही ढगफुटीचा विषय होऊन नित्यनियमाने अतिवृष्टी ही वेगवेगळ्या म्हणजे काळामध्ये न कळता ती येत आहे। त्या दृष्टिकोनातून जे शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्या विषयावर देखील जागतिक दृष्टिकोनातून एक मोठा संशोधन या विषयावरती होणार आहे। त्यामुळे मुद्दामून मी या विषयामध्ये हे संकट मुळापासून कसं दूर होईल आणि मोदीजी तर देशाचा विचार करतील पण मी मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतो। माझा मराठवाडा हा होरपळतो या अतिवृष्टीमुळे। माझ्या मराठवाड्याला ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं, जमीन खरवडून निघालेली आहे। परंतु हे संकट कायमस्वरूपी येणार असं शास्त्रज्ञांनी आणि संशोधकांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे या 4 दिवसीय अधिवेशनामध्ये या विषयावरती पूर्णपणे चर्चा होणार आहे, संशोधन होणार आहे की या विषयावरची शेवटी उत्तर काय आहे। कारण शेवटी आम्ही प्रत्येक वेळेस निधी देणार, शासन म्हणून मावेजा देणार, सगळ्या गोष्टी देणार, पण याला कायमस्वरूपीचं जर आपल्याला संशोधन करून आमच्या शेतकऱ्यांना या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर या विषयावरची जागतिक स्तरावरची नेमके संशोधक काय म्हणतायत त्याच्या दृष्टिकोनातून मला माझ्या मराठवाड्यासाठी काय उपाययोजना करता येतील। जसं मी सी बँड डॉपलर मी आणलं खुलताबादला, माननीय प्रधानमंत्र्यांनी माझ्या मागणीला दुजोरा दिला आणि लगेच ताबडतोब सी बँड डॉपलर मी खुलताबाद येथे मान्य करून आणलं। त्या धर्तीवरती हे जी ढगफुटी आहे, ही अतिवृष्टी आहे, ही रोखण्याच्या दृष्टिकोनातून अजून काय नवीन आहे, जसं सी बँडमध्ये अजून एक्स बँड डॉपलर आहे, ह्या ज्या नवीन काही संशोधनाच्या गोष्टी माझ्या मराठवाड्यात आणून या अतिवृष्टीचा वारंवार फटका बसू नये, वारंवार माझा शेतकरी संकटात येऊ नये, वारंवार माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना ढगफुटीचा सामना करायला पडू नये, मुद्दामून या विषयाच्या कायमस्वरूपीच्या तोडग्यासाठी कायमस्वरूपीचं संशोधन व्हावं आणि माझा मराठवाडा, माझा विदर्भ किंवा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरच्या संशोधकांचं काय म्हणणं आहे याचा अभ्यास करण्यासाठी मी जातोय, मी पर्यटनासाठी जात नाही आहे। एक मुद्दा यामध्ये आहे की प्राथमिक दर्शनी वाटतं की हे महाराष्ट्राचं आहे, हे पंजाबचं आहे, पण खरं तर हे जागतिक संकट आहे आणि यामध्ये विकसित राष्ट्रांनी जे ग्लोबल वॉर्मिंग केलेलं आहे त्यामुळे हे सगळं घडते हे वारंवार शास्त्रज्ञ सांगतात। आता तुम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातात, तर तुम्ही या सगळ्या संदर्भात काय सांगणार आहात? कारण याचा फटका उद्योगपतींनी केलेल्या कमवलेल्या पैशाचा फटका हा शेतकऱ्यांना बसतो। मुळातच कसं आहे की आपल्या सगळ्या मनुष्य जातीने पर्यावरणाचा ऱ्हास केलेला आहे। त्यामुळे कोणाला एकाला दोष देणं गरजेचं कोणालाही मला असं वाटत नाही की आपण मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की एक पेड़ माँ के नाम। कोणी कोणी लावलं आहे आपापल्या घराच्या भोवताली झाड? मी स्वतः लावलं आहे का? त्या उद्योगपतींनी लावलं आहे का? आपण 140 करोड देशवासियांनी मोदीजींनी सांगितल्याबरोबर 140 कोटी झाडं लागली का? हे जे सगळं पर्यावरणाचा जो विषय आहे जागतिक पातळीवरती याची जी चर्चा आहे, मी माझ्यासाठी काय करतोय, जसं संघाला शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे, संघाने देखील पंचसूत्री सांगितली, त्यामध्ये एक पर्यावरण नावाचा विषय आहे। मग या पर्यावरणाच्या बाबतीत मी माझ्या भागामध्ये 4 झाडं, माझ्या शेतामध्ये वृक्षारोपण, मी माझ्या बागेमध्ये वृक्षारोपण करतो का? या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे संशोधक आपल्या जागी काम करतील, पण माझं देशाच्या प्रती काय कर्तव्य आहे? मी पर्यावरणाचा ऱ्हास करतो का? प्लास्टिक मुक्त देश करतो का? माझ्या या ठिकाणी कचऱ्याची मी विल्हेवाट लावतो का? ग्लोबल वॉर्मिंग मला ज्या ज्या गोष्टी काय अलार्मिंग आहेत त्याच्यासाठी मी माझ्या बाजूच्या माझ्या गल्लीला, माझ्या वार्डाला मी त्यापासून संरक्षण देतो का? याचा विचार प्रत्येक नागरिकांनी, माझ्यासारख्या खासदारांनी पण करणं आवश्यक आहे असं मला वाटतं। सर, संघाने जी पंचसूत्री दिलेली आहे त्याच्याबद्दल 25 मुद्दे मांडलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल की त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे? मुळात त्यामध्ये 5 सूत्र जे आहेत त्यामध्ये आहे स्वबोध, दुसरं आहे नागरिक कर्तव्य, तिसरं आहे पर्यावरण, चौथा आहे सामाजिक समरसता आणि 5वं आहे कुटुंब प्रबोधन। स्वबोध म्हणजे स्वतःचं आत्मचिंतन करणे, स्वदेशीचा अंमल करणे। नागरिक कर्तव्य म्हणजे संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या बाबासाहेबांनी, परमपूज्य बाबासाहेबांनी जे अधिकार दिले त्या माध्यमातून आपण कायद्याच्या चौकटीत हे सगळं करतो का? नागरिकांचे कर्तव्य आपण पार पाडतो का? आमच्या या ठिकाणी पर्यावरणाचा विषय आत्ताच मी तुम्हाला बोललो, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही यासाठी मी काय काळजी घेतो। तिसरा विषय सामाजिक समरसता या विषयाचा, तर माझ्या आजूबाजूला असलेल्या वंचित, पीडित, शोषित समाजाला मी राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी माझ्यासोबत त्याचं प्रेम निर्माण व्हावं, वात्सल्य निर्माण व्हावं यासाठी मी काही कृतिशील कार्यक्रम करतो का? माझ्या वंचित घटकाला मी सोबत घेऊन जातो का? त्यांच्यासोबत सण साजरा करतो का?
गावामध्ये एक स्मशानभूमी झाली पाहिजे, हा देखील एक नवीन आता चळवळ आम्ही सुरू केलेली आहे। मंदिर प्रवेशामध्ये आम्ही त्यांना सोबत घेऊन आरती करणं, महालक्ष्मीला त्यांना घरी बोलून त्यांना जेवू घालणं, त्यांना साडी चोळी करून त्या भगिनींचा सन्मान करणं, ही समरसता अपेक्षित आहे संघाला। त्यामुळे या देशामध्ये समरसता येणं हे अत्यंत काळाची गरज आहे। शेवटचा विषय कुटुंब प्रबोधन। आमचं कुटुंब हे सिंगल न्यूक्लिअर फॅमिली सारखं होतं आहे। आपले मायबापाला आपण वृद्धाश्रमामध्ये सोडत आहोत, तर आपण सगळे कुटुंब प्रबोधन म्हणजे सगळं जुन्या काळात जे एकत्रित कुटुंब होतं ते पुन्हा एकदा एकत्रित कुटुंब येण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करत आहोत का? आई वडील भाऊ बहीण सगळे मिळून आपण एकत्र राहू शकतो का? याला म्हणायचं कुटुंब प्रबोधन। तर ही सगळी एकत्र कुटुंब पद्धती या दृष्टिकोनातील ही पंचसूत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने प्रत्येक नागरिकाने देशातल्या आणि आम्हा सर्व स्वयंसेवकांनी मिळून नागरिकांपर्यंत जाऊन या पंचसूत्रीचा अवलंब करावा अशी आमची भूमिका या ठिकाणी आहे। सर, ओबीसी आरक्षणासंदर्भात एक मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईमध्ये बैठक बोलावलेली आहे, पण ओबीसी नेत्यांमध्येच या बैठकीकडे बघून दुमत दिसते। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी बैठक मराठा आणि ओबीसी आरक्षणातील वाद सोडवण्यासाठी असं घ्या म्हणायचं ओबीसी नेत्यांकडनं, आणि दुसरीकडे बैठकीला मात्र त्यांची अनुपस्थिती। मुळात मला माझ्या सगळ्या नेत्यांना मला सांगायचे की आमचे नेते लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेबाला तुम्ही एका समाजापुरतं सीमित ठेवू नका। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। देवेंद्र फडणवीस हे 18 पगड जातीच्या सगळ्या जाती पंथ धर्म सगळ्याला न्याय देणारे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। त्यांना कुठल्याही एक प्रकारच्या जातीला न्याय असा विषय तुम्ही गृहीत धरू नका। तर ते ओबीसींनाही न्याय देतील, मराठा समाजालाही न्याय देतील। त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही यांचा स्पेक्ट्रम खूप मोठा आहे, त्यांचा जो व्ह्यू आहे तो खूप ब्रॉड आहे। मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे आहेत आणि ते कुठल्या एका जातीचे नाहीत, तर त्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती बांधवांना न्याय द्यायचा आहे। मराठ्यांना देखील न्याय द्यायचा आहे, ओबीसींना पण न्याय द्यायचा आहे, मायक्रो ओबीसींना पण, सगळ्या समाजातल्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अशा सगळ्या मंडळींना न्याय देणारा जर नेता कोण असेल तर त्यांचं नाव आहे माननीय देवेंद्र फडणवीस। प्रश्न सुटेल असं दिसते या बैठकीतनं। निश्चितच देवेंद्र फडणवीसांसारखं अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि ते निश्चितच या सिच्युएशनमधून महाराष्ट्राला बाहेर काढतील आणि सर्व समाजाला न्याय देतील असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे। आज मोहन भागवतजी यांच्यावरती सामनातून टीका करण्यात आली आहे। त्यांनी म्हटलंय की देशाची संस्कृती एकात्मता ज्या मोदी शहांच्या राजकारणामुळे संकटात आली, देशाचे संविधान संसद न्यायव्यवस्था ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला, यांच्या सगळ्यांच्यामध्ये मोदी शहांच्या कारभाराचे तुणतुणे वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्याची मोठी फौज आहे। भागवत त्याच्यामध्ये सहभागी झाले। भागवत तुम्ही सुद्धा राष्ट्रभक्त जनतेचा आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थित सामना कसं आहे की याचे संपादक कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे, लिहिणारे कोण आहे ते तुम्हालाही माहीत आहे। आणि आमच्या गावाकडे एक दुतोंड्या मांडूळ असते, तर हे जे असतं एकीकडून गिळते एकीकडून खातो आणि कुठून खातो आणि कुठून गिळतो हो काही कळतच नाही। आणि याचं काम असतं दिवसभर असं चरायचं आणि एका ठिकाणी जाऊन झोपी जायचं आणि सुस्त राहायचं, त्यामुळे त्याला काही कामच नसतं। त्यामुळे अशा प्रकारच्या मांडुळाकडं शेतकरी लोक लक्ष देत नाहीत। त्यामुळे महाराष्ट्रातली जनतेला आता कंटाळा आला या सगळ्या गोष्टीचा। त्यामुळे अशा पद्धतीची जी मांडूळ प्रवृत्ती आहे, अशा पद्धतीची जी गांडूळ प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करावं आणि चांगल्या गोष्टीकडे आपल्या सगळ्या लोकांनी पाहावं। हे दोन्ही तोंडाने खाणं दोन्ही तोंडानं सोडणं अशा मांडुळाकडे लक्ष देणाऱ्या मांडूळ आणि गांडूळ प्रवृत्तीला आम्ही भीक घालत नाही आणि लक्ष पण देत नाही आम्ही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।